अरे असे मनोजला सांगायचं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरूंना वंदन आणि सगळ्या साधक अभ्यासार्थी भगिनींच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन। आपला जो चौथा अध्याय चालला आहे त्याच्यामध्ये आपण आज 25वा श्लोक बघणार आहोत। दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति। दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते। आता आधीच्याच श्लोकांमध्ये आपण बघितलं की भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत की जो आहुती देणारा आहे तो ब्रह्मरूप आहे। आहुतीमध्ये वापरलं जाणारं द्रव्य जे आहे, हवी आहे, स्त्रववाह स्त्रिकोवाह ते सगळे ब्रह्मरूपच आहे। असं सगळंच ब्रह्मरूप असताना तो यज्ञ खूपच ब्रह्मरूप दर्शनी यज्ञ म्हणून होत असतो। आणि मग योगिन म्हणजे या यज्ञाचं जो काम करतोय तो निष्काम रीतीने तो यज्ञ करतो आहे, त्याला योगिन म्हटलेलं आहे। सगळ्या क्रिया आणि सगळे पदार्थ आपल्यासाठी न मानता त्यांना केवळ भगवंताचे आहेत ते पदार्थ आणि भगवंतासाठी आपण अर्पण करतो आहोत असं मानून त्यांनी हा यज्ञ केलाय, तेव्हा या यज्ञाला दैव यज्ञ असं म्हणतो। अर्थात भगवत अर्पण रूपी हा यज्ञ आहे आणि भगवंत देवाचेही देव आहेत आणि म्हणून त्यांना सगळं काही अर्पण करणं म्हणून याला इथे दैव यज्ञ म्हटलेलं आहे। कोणत्याही क्रिया आणि पदार्थामध्ये किंचित मात्र आसक्ती ममता कामना न ठेवता संपूर्णपणे त्याला भगवंताचं मानणं आणि भगवंतासाठी मी करतो म्हणजे भगवंताला समर्पित करणं हेच दैवयज्ञाचं योग्य रीतीने अनुष्ठान करणं आहे। ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञे नैवोपजुह्वति। आता चैतन्य जे आहे किंवा चेतन जे आहे आपल्या शरीरातलं ते हा स्थूल देह म्हणजे जड, ते चैतन्य ह्या जडाशी तादात्म्य पावतं। म्हणून आपल्या डोळ्याला जेव्हा काही दिसतंय ते आपल्याला हवं वाटतंय तेव्हा आपले हात जातात आणि घेतात, इतकी ती एकरूपता आहे। म्हणजे एका काय म्हणतात सायन्स मध्ये म्हणाल तर ऍफरंट एफरंट नर्व्ह आणि त्या तो ब्रेनला मेसेज देतात आणि ताबडतोब ब्रेन हाताला मेसेज देतात आणि हात तिथे जातो आणि ती वस्तू घेतो। याही पेक्षा डोळ्यांनी एखादी गोष्ट बघणं किती पटकन घडतं। एखादी गोष्ट कानावर पडणं, ऐकणं म्हणजे नुसतं कानावर पडणं वेगळंय, पण ती कानात शिरून डोक्यात जाते आणि ताबडतोब आपल्याला कळतं मला नाही हाक मारलं, दुसऱ्या कोणाला हाका मारलं किंवा ती व्यक्ती माझ्याशीच हे बोलली, दुसऱ्याशी कोणाशी नाही बोलली। हे जेव्हा इतका चटकन संबोध मनामध्ये होतो ते म्हणजे तादात्म्य होणं। आणि मग हे चैतन्य ह्या स्थूल देहाशी इतकं तादात्म्य झालेलं आहे म्हणून आपण त्याला जीवात्मा म्हणतो। विवेक विचाराने जडाशी सर्वथा विमुख होऊन परमात्म्यात लीन होण्याला या ठिकाणी यज्ञ म्हटलंय। म्हणून काल आपण बघितल्याप्रमाणे निष्काम भावनेने एखाद्यासाठी केलेलं अर्पण समर्पण ते म्हणजे यज्ञ। मग याच्यात लीन होणं म्हणजे काय, तर परमात्मा तत्वापासून भिन्न आपली स्वतंत्र सत्ता किंचितही नाही। परमात्मा आणि मी एकच आहे, माझ्यामध्ये तोच परमात्मा आहे, हा जीवात्मा म्हणजे हा परमात्माच आहे। ते कुटस्थ चैतन्य दुसरं तिसरं कोणी नसून त्या परमात्म्याचा अंश आहे, हे सतत आपण आपल्या मनावरती ठसवलेलं असायला पाहिजे। त्यातला परिशिष्ट भाव असा आहे की योगी लोक संसार रूप ब्रह्माच्या सेवेसाठी केवळ लोकसंग्रह रूपी यज्ञासाठी कर्तव्य कर्मरूप यज्ञ करतात आणि यज्ञार्थ कर्म करतात। आता या पुढचा जो श्लोक आहे 26वा, श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयम अग्निषु जुह्वति शब्दादीन विषयान्यन्य इंद्रियाग्निषु जुह्वति। श्रोतादीनिंद्रियाण्यन्ये संयम अग्निषु जुह्वति। संयम अग्निरूपी अग्नीत इंद्रियांची आहुती देण्याला यज्ञ म्हटलंय। तात्पर्य काय, तर एकांतवासात असताना क्षेत्र त्वचा नेत्र रसना आणि घ्राण ही पाचही इंद्रिये आपापल्या क्रमाने म्हणजे
5 ज्ञानेंद्रिये, त्यांचे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामध्ये प्रवृत्त व्हायला नको, त्या विषयांकडे ते वळायला नको ती इंद्रिय, म्हणून इंद्रियांना संयमित करून केलेला यज्ञ. म्हणून इथे म्हणले इंद्रिये संयम रूपीच होऊन जावी, म्हणजे जितेंद्रिय व्हायचं, इंद्रियांना आपल्या ताब्यात घ्यायचं, आपण त्यांच्यावर आपण ताबा मिळवायचा, अशा प्रकारे केलेला यज्ञ. तर अशा प्रकारे केलेला यज्ञ म्हणजे असा त्याग की हवी असलेली गोष्ट सोडून देणं, तिचा त्याग करणं, अमुक एक गोष्ट न बघणं, त्याचा आस्वाद न घेणं, त्यापासून आपल्या मतीला आणि आपल्या मनाला परावृत्त करणं, म्हणजेच इंद्रियांवरती ताबा मिळवणं. आणि हे करणं म्हणजे सुद्धा यज्ञच आहे, कारण आपण त्या इच्छांचा त्याग करत असतो. तेव्हा पूर्ण संयम तेव्हाच समजावा की जेव्हा इंद्रिय, मन, बुद्धी आणि सगळ्यात मोठा म्हणजे अहंकार, मी केलं, हे माझं आहे, माझ्या लोकांसाठी आहे, माझ्यामुळे झालंय, या सगळ्यांमधून राग आणि आसक्तीचा संपूर्णपणे अभाव झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रेम नको आणि कोणत्याही प्रकारची आसक्ती नको. मागे आपण केव्हा बघितलंय, मला वाटतं की प्रेम आणि आसक्ती याच्यामध्ये थोडंसंच अंतर आहे, पण आसक्ती वाईट असते, प्रेम हे चांगले. आपल्याला नातवंडांबद्दल प्रेम आहे, पण नातवंडांची आसक्ती व्हायला लागली की आपण त्यांच्या विकासामध्ये बाधा होतो नकळत. मला नातवाशिवाय राहत नाही, तर मी म्हणणार राहू दे ग बाई, 4 दिवस राहू दे माझ्याच जवळ, बुडली तर बुडली परीक्षा, राहू दे इथेच, असं करून मी जर हट्ट केला आणि नातवांचं नुकसान करत राहिले, ही आसक्ती आहे. त्या आसक्तीत अजिबात गुरफटायचं नाही. प्रेम असावं, ज्याचं खरंच प्रेम आहे तो म्हणेल दुरून, हो तुला छान छान मार्क पडू दे, मग तू माझ्याकडे सुट्टीत ये, मग 2 दिवसासाठी ये, 1 दिवसासाठी ये, चालेल, एवढं ठेवायचं ते प्रेम. शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुंवती, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आपण आत्ताच बघितले इंद्रियांचे. या विषयांचे इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन केल्याने तो यज्ञ होतो. म्हणजे त्या इंद्रियांना त्या विषयांपासून, त्या मोहापासून दूर केल्यानंतर तो आपला एक प्रकारचा यज्ञ होतो. व्यवहारात विषयाशी इंद्रियांचा संयोग होत असताना इंद्रियात कोणताही विकार उत्पन्न होऊ नये आणि इंद्रियांमध्ये विषयांच्या ठिकाणी राग, द्वेष उत्पन्न करण्याची शक्तीच राहू नये. म्हणजे इंद्रियांना जर एखाद्या वेळी की तो विषय त्यांना सर्वस्वी हवा हवासा वाटायला लागला, विषयाकडे इंद्रिय पुन्हा पुन्हा ओढली जायला लागलेत, असं व्हायला नको. आणि ते जर विषय मिळाले नाही तर मनामध्ये लोभ आणि इतर षड्रिपू, मग विकार निर्माण व्हायला लागतील. मिळाला नाही म्हणून राग येईल, राग आला की तो मिळवण्यासाठी काही केलं जाईल, मग तिथे क्रोध येईल, लोभ मोह उत्पन्न होतील, हे काहीच व्हायला नको. आणि म्हणून ही शक्तीच इंद्रियांची हरण झाली पाहिजे, आणि तसं करणं म्हणजे संयम करणं, आणि तो पण एक प्रकारचा यज्ञच आहे. पहिल्या प्रक्रियेत साधक एकांतवासात इंद्रियांचा संयम करतो. विवेक, विचार, जप, ध्यान इत्यादींनी इंद्रियांचा संयम होऊ लागतो. आणि पूर्ण संयम झाला की आसक्तीचा अभाव होतो, म्हणजे आसक्ती संपते, त्याबद्दलचं प्रेम, आसक्ती हळूहळू कमी होते. आणि तेव्हा एकांतवास आणि व्यवहार या दोन्हीमध्ये त्याची समान स्थिती असते. आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये काय होतंय, साधक व्यवहारामध्ये राग द्वेष रहित झालेल्या इंद्रियांनी व्यवहार करत असतो. म्हणजे कोणती व्यक्ती, तिच्याशी मी हा व्यवहार करतोय किंवा मी तिला असं बोललो तर त्याबद्दल तिला वाईट वाटेल, खेद वाटेल किंवा काय, ह्याचं कोणत्याही प्रकारचं मनामध्ये काही किंतु परंतु ठेवलेला नसतो. आणि सरळ साध्या भावनेने आपलं जे काही व्यवहाराचं गोष्टी असतील तो सरळ भावनेने त्या व्यक्तीशी करतो. त्याच्यामध्ये हा माझा आप्त इष्ट आहे, हा माझा सखा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे, अशी कोणतीही भावना नसते. आणि अहम तर याच्यातून कधीच संपलेला असतो. अहम, राग, द्वेष ह्या सगळ्याचा अभाव झालेला असतो, म्हणजे ते नष्ट झालेले असतात. आणि आसक्तीचा अभाव झाला म्हणजे मग तो व्यवहार आणि एकांतवास या दोन्हीमध्ये त्याची समान स्थिती राहते. म्हणजे तो व्यवहारामध्ये पण ट्रान्सपरन्सी क्लिअर असतो. आणि एकांतात म्हणजे एकटा जरी असला तरी सुद्धा त्याचा, त्या एकांतवासाचा त्याला कधीही कंटाळा येत नाही. तो एकांत हवा हवासा वाटतो, कारण तो एकटा नसून परमात्म्याशी तद्रूप झालेला असतो, म्हणून त्याला तो एकांत हवा हवासा वाटतो. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुंवती ज्ञानदीपिते.
सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे. या श्लोकात समाधीला यज्ञाचं रूप दिलं गेलंय. काही योगी लोक 10 इंद्रियांच्या क्रियांना समाधीमध्ये हवन करतात. म्हणजे काय? समाधी अवस्थेत मन बुद्धी सहित 10 म्हणजे कसे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार, ह्या सगळ्यांना हवन करून टाकतात. म्हणजे या सगळ्यांवर कंट्रोल मिळवतात. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या क्रिया थांबतात आणि इंद्रिय संपूर्णपणे निश्चल आणि शांत होतात. हवं हवं ही जी भूमिका आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते मिळवायचं, हे मिळवायचं, अजून काही चांगलं मिळवायचं, ही हवं हवंपणा कमी होतो, संपतो आणि इंद्रिय शांत होऊन जातात. एवढ्या त्या समाधीमध्ये, त्या ध्यानधारणेमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती असते. पण आपल्याला ते मनाने रोज 2 मिनिटं, 3 मिनिटं, 12 मिनिटं असं वाढवत वाढवत करायला हवं. समाधीरूपी यज्ञामध्ये प्राणांच्या क्रियांचंही हवन होतं. अर्थातच समाधी काळात प्राणांची क्रिया सुद्धा थांबते. प्राणांच्या क्रिया काय काय आहेत? आपण प्राणायाम जेव्हा करतो ना, प्राणांची क्रिया काय? श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे, उच्छ्वास सोडणे आणि श्वास बरोबर ऑक्सिजन आत घेणे. ह्या क्रियांचं सुद्धा हवन होतं. म्हणजे काही काळ ह्या क्रिया थांबतात. कारण समाधीमध्ये प्राणांची गती रोखण्याचे 2 प्रकार आहेत. एका प्रकारामध्ये तर प्राणांना रोखण्यासाठी कुंभक करतात. कुंभकाचा अभ्यास वाढत वाढत प्राणाची गती थांबते आणि प्राणाची गती काही तासापासून कित्येक दिवसासाठी थांबवू शकतात. प्राणायामानं आयुष्य वाढतं. जसं पाऊस पडला म्हणजे पाणी वाहू लागतं, तर पाण्याबरोबर वाळूही वाहत येते आणि या वाळूमध्ये बेडूक दबून जातो. पाऊस संपला, जेव्हा वाळू कोरडी होते, तेव्हा बेडूक त्या वाळूमध्ये गुपचूप सुकल्यासारखा पडून राहतो. त्याचे प्राण थांबतात. पुन्हा जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाचं पाणी बेडकाच्या अंगावर पडतं. त्याची पुन्हा त्वचा ओलसर होते, कारण बेडूक हा जमिनीवर असताना त्वचेने श्वासोच्छ्वास करत असतो, त्वचेमार्फत, ओलसर त्वचेमार्फत. आणि मग ती ओली झाली की पुन्हा बेडकात प्राणांचा संचार होतो. पण तोपर्यंत तो बेडूक कॅन रेग्युलेट, म्हणजे तो त्याची अवस्था थांबवून धरू शकतो, श्वास रोखून धरू शकतो. ह्या पद्धतीला इंग्लिशमध्ये होमिओस्टेसिस म्हणतात. मुलांच्या विज्ञानामध्ये जे शिकवतो त्याच्यामध्ये हा शब्द वापरला जातो. म्हणजेच बाहेरच्या तापमानाबरोबर स्वतःला ऍडजस्ट करायचं. तसं मनुष्याला सुद्धा हे करता येतं. आणि मग ते तुम्हाला योगामध्ये प्रकार माहिती असतील, कुंभक, रेचक, पूरक वगैरे वगैरे. जास्त योग जे करतात त्यांना ते सगळं येत असतं. तर काही तास प्राणांना आपल्या रोखून ठेवू शकतो आपण, एवढं सामर्थ्य आपल्या एकाग्रतेमध्ये येतं. दुसऱ्या प्रकारामध्ये मनाला एकाग्र केलं जातं. मन संपूर्णपणे एकाग्र झाल्यावर प्राणांची गती आपोआप थांबते. ज्ञानदीपिते, समाधी आणि निद्रा या दोन्हीमध्ये कारण शरीराशी संबंध आहे. म्हणून कारण शरीर म्हणजे नसतील लक्षात येत तर प्रकार लक्षात घ्या. पिंडाच्या देहाचे 4 प्रकार: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. तर त्यातला कारण देह जो आहे, जो शरीरभर पसरलेल्या वायुरूप गोष्टीशी संबंधित असतो. म्हणून बाहेरून तर दिसायला समाधी आणि निद्रा. समाधीमध्ये आपण स्तब्ध आहोत, ध्यान लागलेलं आहे. निद्रेमध्ये पण आपण स्तब्ध आहोत, ध्यान लागलेलं आहे. पण निद्रेमध्ये गाढ झोपेत असतो आणि समाधीमध्ये आपण आतून पूर्णपणे जागे. बाहेरून बघणाऱ्याला असं वाटेल की ही व्यक्ती झोपेत आहे, पण ती व्यक्ती स्वतःला आतमध्ये अनुभव करत असते आणि ती व्यक्ती द्रष्टा बनून स्वतःला बघू शकत असते. तात्पर्य, बाहेरून या दोन्ही अवस्था समान दिसत असल्या तरी समाधी काळात एक सच्चिदानंद परमात्माच सर्वत्र परिपूर्ण आहे. म्हणजेच तो आपल्या अंतरात्म्याला डोकवतोय, जी व्यक्ती बसली आहे ध्यानाला ती. आणि असं ज्ञान त्याला कळत असतं सारखं, की मी माझ्या अंतरात्म्याला बघतोय किंवा माझा अंतरात्मा किती स्तब्ध झालाय हे मला दिसत असतं. त्याला म्हणतात स्वतःला बघणं आतमध्ये. आणि निद्रा काळामध्ये वृत्ती अविद्येत लीन होतात. समाधी काळामध्ये प्राणांची गती थांबते, पण निद्रा काळामध्ये प्राणांची गती चालू असते. झोपलेलं असताना श्वासोच्छ्वास चालू असतो, पण समाधी जेव्हा लागली म्हणतो, म्हणजे आपण चेष्टेने म्हणतो की तिची समाधी लागली, कारण तिला झोप लागलेली असते तेव्हा. पण समाधी प्रत्यक्षात लागणं म्हणजे तेव्हा प्राणांची गती थांबलेली असते किंवा अतिशय संथ झालेली असते आणि एकाग्रता वाढलेली असते.
निद्रा काळामध्ये प्राणांची गती चालूच असते, म्हणून निद्रा आली की समाधी लागत नाही. आत्मसंयम योगाग्नो जुंवती, चित्तवृत्ती निरोध रूपी अर्थात समाधी रूपी यज्ञ करणारे योगी लोक इंद्रिय आणि प्राणांच्या क्रियेचे समाधी योगरूपी अग्नीमध्ये हवन करत असतात. म्हणजे प्राणांच्या ज्या क्रिया आहेत आणि इंद्रियामार्फत केल्या जाणाऱ्या ज्या क्रिया आहेत, या सगळ्या क्रियांना ते योगी लोक कंट्रोल करून टाकतात, थांबवू शकतात. म्हणजेच ते समाधीरूपी अग्नीमध्ये त्याचं हवन करतात. मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रिय आणि प्राणांच्या क्रियांना रोखून समाधीमध्ये स्थित होतात. आणि अशा वेळेस प्राणांची श्वासोच्छ्वासाची गती अतिशय संथ झालेली असते. समाधी काळात संपूर्ण इंद्रिय आणि प्राण आपली चंचलता सोडून देतात. एक सच्चिदानंद घन परमात्म्याचे ज्ञानच तेवढं फक्त जागृत असतं. म्हणजे आपला जीवात्मा आपल्या आतल्या अंतरात्म्याला बघतोय आणि आपण आपल्या अंतरात्म्यात डोकावतोय, हे आपलं स्थूल शरीर आपल्याला बाहेरून बघतंय असं आपल्याला भासतं. आणि आतमध्ये आपल्याला आत्मा परमात्मा एकमेकांसमोर आहोत किंवा आपण आपल्या आत्म्याला जाणू शकतो आहोत असं सगळं जाणवायला लागतं. पुढचा श्लोक बघू 28वा. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय यज्ञ यज्ञ स्वाध्याय ज्ञान यज्ञश्च यतयः संशितव्रताः. यतयः संशितव्रताः म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे भोगबुद्धीनी वस्तूंचा संग्रह करून ठेवणं. हे 5 यम आहेत. म्हणजे अष्टांग मार्ग जो आहे ना योगाचा, त्याच्यामध्ये यम, नियम, प्रत्याहार, ध्यान, आसन, धारणा असे वेगवेगळे 8 योग आहेत. त्यातला हा पहिलं यम जे म्हणतो, त्या यमामध्ये या 5 गोष्टी येतात, की अहिंसा व्रत पाळायचं, सत्यच बोलायचं, अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही, ब्रह्मचर्य पाळायचं. ब्रह्मचर्य म्हणजे आपण जो जनरली अर्थ घेतो तो एकच नाही, तर सगळ्या भोगांवर कंट्रोल ठेवणं म्हणजे ब्रह्मचर्य. सगळ्या इच्छा, आकांक्षा, विषयांकडे शरीर इंद्रियांना धावू न देणं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. आणि अपरिग्रह म्हणजे भोगबुद्धीनी किंवा हे मला भविष्यात उपयोगी पडेल, ते मला लागणार आहे, उद्या मी सकाळी आज उरलेलं मी संध्याकाळी खाईन पुन्हा म्हणून ठेवून द्यायचंय, हे सगळं म्हणजे संग्रह वृत्तीने साचवून ठेवायचं भोगण्यासाठी. तर हे 5 त्यातले यम आहेत आणि यांना महाव्रत असं म्हणतात. शास्त्रामध्ये या महाव्रतांची फारच प्रशंसा, महात्म्य वर्णन केलेलं आहे. या व्रतांचा सार हा आहे की मनुष्य संसारापासून विमुख व्हावा. मग योग आदी ध्यानधारणा आपण करायला लागलो ना, की हळूहळू आपण संसारातल्या या गोष्टींपासून अलिप्त होतो. कोणी काय आणलं, किती वाया गेलं, किती खर्च केलं, काय हिशोब होता महिनाभरात, याने आवाजावर किती खर्च केला, या कशाशीही आपल्याला देणं घेणं पडत नाही. कारण आपल्या गरजा संपलेल्या असतात. त्यांना त्यांचं काय करायचं, कसं खर्चायचं, कसं कमवायचं हे त्यांनी पाहायचं. कारण आपलं ध्येय आणि टार्गेट ठरलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही कसंही वागलं तर आणखीन समजून सांगण्याची ती सुद्धा नसते. कारण आपल्याला कळलेलं असतं की मी आता माझ्यामध्ये रममाण व्हायला लागलेलो आहे. तेव्हा मला दुसऱ्या कोणाशी तरी गप्पा मारून बोलून त्याच्याबरोबर चर्चा करून उगाच एंटरटेनमेंट करत बसायचं नाही. मी माझ्या आत डोकवायला लागलेलो आहे हे आपल्याला कळतंय. आणि अशा व्रतांचं जो पालन करायला शिकतोय त्याला म्हणतात संक्षिप्त व्रता. 4ही यज्ञामध्ये हे जे पाळायचे व्रत आहेत, नियम आहेत, ते दृढपणे राहून जो पालन करतो तोच असतो संक्षिप्त व्रता. हा आता द्रव्य यज्ञ कालही आपण बघितला. द्रव्य यज्ञ पुन्हा आता बघू. सर्व संसाराच्या हिताच्या उद्देशाने विहीर, तलाव, मंदिर, धर्मशाळा इत्यादी बांधणं, अभावग्रस्त लोकांना अन्न, जल, वस्त्र, औषध, ग्रंथ इत्यादी देणं, दान करणं, याला द्रव्य यज्ञ म्हणतात. मग सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ. आपल्याला फार हौस असते. आम्ही अन्नदान केलं हो. खूप जणांना बोलवलं आमच्या वास्तुशांतीला. वास्तुशांतीला आपण अन्नदान केलं असं नाही म्हणायला पाहिजे. ज्यांना रोज खायला मिळतं त्यांनाच आपण बोलवलेलं आहे. ज्याला गरज आहे या गोष्टीची, ज्याला रोज मिळत नाहीये त्याला खायला देणं. ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपल्याकडे जास्त आहे ती दुसऱ्याला देणं, की तो मला कधी परत देईल या विषयाने नाही, याला म्हणतो दान. मग याला काही अन्नदान नाही म्हणत की आम्ही 200 लोकांना बोलवलं होतं, खूप अन्नदान झालं आमच्या हातून. नाही, अजिबात नाही. आपण आपली मोठायकी करायला बोलवलेलं आहे.
आमचं घर बघा, आम्हाला छान छान म्हणा, वा किती मोठं घेतलं, केवढं करोडचं घेतलं, हे बघा, यासाठी आपल्याला वाटत असतं ते. तर दान पहिले कशाला म्हणतात आणि दान कशा कशाचं करायचं? ज्यांना वाचनाची आवड आहे, खेड्यामध्ये मुलं आहेत, त्यांना शाळा शिकायची आहे, दप्तर नाहीये आणि पुरेसं वस्त्र नाहीये अंगावरती, तेव्हा त्यांना त्या गोष्टी देणं. आता सहज विषय आला म्हणून सांगते. इकडे वणी जवळ काही एक आदिवासी पाडे आहेत, त्या पाड्यांवर आम्ही 2 वर्ष सतत शिकवायला जात होतो. अहो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आम्ही मानधन वगैरे घेतलं नव्हतं. आम्हाला सहज सांगितलं की तुम्हाला येत आहेत, मॅथ्सचा विषय चांगला आहे आणि तिथे 10वीच्या मुलांना शिक्षक नाहीये. तर आपल्या इकडच्या शाळांपेक्षा तिथली मुलं, आदिवासी मुलं इतकी एकाग्रतेने लक्ष देऊन शिकायची की आम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मन लावून शिकवायचं की आम्हाला जेवण सुद्धा आठवायचं नाही. ती मुलं पण आमच्या बरोबर शिकतच असायची. आणि आम्हाला घरी जायची वेळ, आमची गाडी आली घ्यायला आम्हाला, की मग मुलं म्हणायची, ताई गाडी घ्यायला आली बरं का, पटपट खाऊन घ्या 4 घास आमच्याबरोबर. तेव्हा त्यांच्या हॉस्टेलमध्येच बनलेलं आम्ही पोळी आणि बटाट्याची भाजी, दररोज बटाट्याची भाजी असायची, तेच अन्न खायचो. आपण आपल्या घरी रोज रोज हे केल्यावर आपण किती म्हणतो, हे रोज काय ग तेच करते. ती मुलं तर रोज तेच खातात. म्हणून ज्यांना खरंच व्हरायटी ऑफ फूड मिळत नाहीये, वेगळं अन्न मिळत नाहीये, वस्त्र मिळत नाहीये, पाणी नाहीये चांगलं प्यायला, ग्रंथाची आवड आहे पण ग्रंथ घेण्याची ऐपत नाहीये, अशा ठिकाणी काही पुस्तकं वाटावीत, अन्न पदार्थ वाटावेत, खाऊ वाटावा, त्यांच्या शारीरिक गरजा भागवायला येतील असं ब्लँकेट म्हणा, स्वेटर, अशा गोष्टी द्यावा. अशा याने बर्थडे करायचे असतात. तर असं जे दान करतो, एखादी द्रव्य म्हणजे वस्तू की जी पैशाने खरेदी केली जाऊ शकते, ती आपण दान करतो, त्याला म्हणायचं द्रव्य यज्ञ. या द्रव्य ज्या आहेत, तिन्ही शरीरासहित संपूर्ण पदार्थ म्हणजे आपलं शरीर, वाणी आणि इंद्रिय, मन, ह्या सगळ्या सहित मनापासून या गोष्टी आपण त्यांना दान करायच्या. कारण या सगळ्या वस्तूंचाच उपयोग करून आपण आपल्या हाताने दान द्यायचं, की जेणेकरून आपण ह्या मिळालेल्या वस्तू आपल्यासाठी न मानता निस्वार्थी भावनेने त्यांच्या मानून त्यांच्या सेवेसाठी लावल्या, म्हणजे तो द्रव्य यज्ञ सिद्ध होतो. आता तपोयज्ञ बघू. आपल्या कर्तव्य म्हणजे आपलं स्वधर्म जे आहे, विहित कर्म, आपल्या ज्या जन्मात आपण आलेलो आहोत, मनुष्य जन्मात आलेलो आहोत, तर मनुष्य जन्मात आल्यानंतरचं कर्तव्य काय आहे? तर स्वतः शिक्षण घेणं, स्वतः पायावर उभं राहणं, आई वडिलांना सांभाळणं, भावा बहिणींप्रती आपली कर्तव्य करणं, हे आपला स्वधर्म आहे. मग ह्या स्वधर्माच्या पालन करत असताना ज्या ज्या प्रतिकूलता किंवा अडचणी येतील त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणं म्हणजे तपोयज्ञ. साहजिक आपण बघतो बघा, घरामध्ये दोघी तिघी बहिणी असतील आणि मोठी बहीण शिकता शिकता तिला मध्ये नोकरीचा चान्स आला, तिने नोकरी धरली, तर ती काय म्हणते, मी करते आई नोकरी आणि उरलेल्या दोघांना आपण जास्त चांगलं शिकवू, आणि ती आईला हातभार लावते आणि स्वतःच शिक्षण पणाला लावते आणि भावा बहिणींसाठी नोकरी करते. हा झाला तपोयज्ञ. म्हणजे जी काही अडचण येत होती पैशाची, शिकत असताना भावांच्या बहिणींच्या शिक्षणासाठी पैसा नव्हता, तर हिने स्वतः नोकरी करून ती अडचणीवर मात केली, याला म्हणायचं तपोयज्ञ केलाय. शिवाय लोकहितार्थ एकादशी इत्यादी व्रत करणं, मौन धारण करणं, हेही तपोयज्ञ आहेत. अर्थात हे तपश्चर्या रूपी यज्ञ आहेत. म्हणजे या तपांचं फळ लगेच मिळणारे असं नाही, फलद्रूप होतील असंही नाही, त्यामुळे त्याची अपेक्षाही करायची नाही, ते कधी पूर्ण होतील हेही बघायचं नाही. फक्त मला हे करायचंय, यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करीन, या दृष्टीने ते करणं. परंतु प्रतिकूल किंवा अतिप्रतिकूल परिस्थिती, वस्तू, व्यक्ती, घटना अशी जर मध्येच निर्माण झाली, तरीही साधकाने कोणत्याही परिस्थितीला दोष न देता प्रसन्नपूर्वक आपल्या कर्तव्याचं पालन करत राहायचं. आपल्या कर्तव्यापासून थोडंही विचलित व्हायचं नाही. ही खूप मोठी तपश्चर्या आहे. समजा आपण ऐकतो की 2-3 गावं किंवा 2-2 मुलांना आम्ही दत्तक घेतलं आहे, किंवा काय ते आहेत शाळांमधल्या योजना आहेत, 2-2 मुलांना, आदिवासी पाड्यांमधल्या मुलांना दत्तक घ्यायचं. दत्तक घ्यायचंय म्हणजे काय, आपल्याला आपल्या घरी आणूनच त्यांना शिकवायचं असे नाही, त्यांचा सगळा शालेय खर्च आपण उचलायचा आहे. मग आपल्याला थोडंफार कर्ज झालं तरी चालेल, आपल्याला आपली एखादी गरज थांबवावी लागली तरी चालेल, पण त्यांची गरज पूर्ण करण्याचं आपण जर वचन घेतलेलं आहे, वचन दिलंय त्यांना, तर ते कर्तव्य आपलं आधी आहे. ते कर्तव्याचं पालन आपण कोणतीही अडचण त्यामध्ये आली तरी केलंच पाहिजे. त्यांची पुस्तकं वेळेवरच पुरवली पाहिजेत त्यांना. या सगळ्या दृष्टीने आपण करणं ते, आणि ती खूप मोठी तपश्चर्या आहे. वेळोवेळी त्या खर्चासाठी आपल्याला आपल्या काही गोष्टी मागे ठेवाव्या लागतात, पण याचा शीघ्रता आपल्याला अनुभव येतो की आपलं खरोखर मनच एवढं बदलतं की आपल्याला दुसऱ्यासाठी आपण काही करतोय यांनी फार आनंद मिळत असतो. योगयज्ञ तथा परे,
या ठिकाणी योग अंतःकरणाच्या समतेला म्हटलंय. समतेचा अर्थ असा आहे की कार्याची पूर्ती आणि अपूर्तीत, फलाच्या प्राप्तीत आणि अप्राप्तीत, अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत, निंदा आणि स्तुतीत, आदर आणि अनादर, या सगळ्या परिस्थितींमध्ये आपण काल बघितलं की खूप आनंद, खूप चांगलं यश मिळालंय किंवा अगदी एकदम अपयश आलं तरीही आपली वृत्ती सम ठेवायची. अंतःकरणात कोणतीही चलबिचल व्हायला नको. खूप वाईट वाटायला नकोय, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन वगैरे वगैरे काहीही यायला नकोय. पहिल्यांदा आपण समजून घ्या, मनुष्याचा देह मिळाला, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करता येऊ शकते. एक संधी गेली म्हणून दुसऱ्या वेळेस तसंच होईल असं नाही. त्यामुळे अजिबात डिप्रेशन आणि काय ते फ्रस्ट्रेशन इतके मोठे मोठे अवघड शब्द आहेत, पण त्यातनं बाहेर पडायला आपल्या अध्यात्मात सगळे सोल्युशन सांगितलेले आहेत. पण आपण कधी वाचलं नाहीये, मुलांपर्यंत ते पोहोचलं नाहीये, त्यामुळे आताच्या मुलांना हे सगळं येतात अडचणी. त्याचबरोबर मग राग, द्वेष, हर्ष, शोक, सुख, दुःख हे काहीही वाटायला नको आणि या सगळ्या वेळेस सम राहणं म्हणजे योगयज्ञ आहे. स्वाध्याय ज्ञान यज्ञ केवळ लोकहितासाठी गीता, रामायण, भागवत इत्यादीचं, तसंच वेद, उपनिषद इत्यादीचे यथाधिकार मनन, विचारपूर्वक पठण पाठण करणं, आपल्या चित्तवृत्ती तसंच जीवनाचं अध्ययन करणं, असं सगळं म्हणजे स्वाध्याय रूपी ज्ञान यज्ञ. म्हणजे त्यामध्ये आपण आपण काही ज्ञान मिळवा. आपल्याजवळ 4 पैसे आहेत, 2 पुस्तकं खरेदी करू, आपण वाचन करू, ज्ञान मिळवू. पण ज्या ठिकाणी, ज्या गावापर्यंत, ज्या लोकांपर्यंत पुस्तक किंवा अन्य काही सामग्री पोहोचू शकत नाहीये, त्यांची परिस्थिती नाहीये घेण्याची, तर आपण आपल्याला मिळालेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हा स्वाध्याय ज्ञान यज्ञ आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंतांनी म्हटलंय की जो या गीताशास्त्राचं अध्ययन करील त्याच्याकडून मी ज्ञान यज्ञाने पूजित होईन, असं माझं मत आहे. तात्पर्य असे की गीतेचा स्वाध्याय ज्ञान यज्ञ आहे. गीतेच्या भावामध्ये सखोल उतरून विचार करणं, गीतेच्या भावाला समजून घेणं, म्हणजे गीतेमधल्या प्रत्येक श्लोकामधून काय भाव व्यक्त होतोय भगवंताचा हा समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि तो इतरांनाही समजावणं, तो म्हणजे स्वाध्याय रूपी ज्ञानयज्ञ आहे. 29 आणि 30 श्लोक बघू. अपाने जुमती प्राणम प्राणे पानं तथा प्रे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियतहारा प्राणान् प्राणेषु जुंवती सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. संपूर्ण श्लोकामध्ये ना प्राणायामाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. एका वायूचं दुसऱ्या वायूमध्ये रूपांतर करणं, प्राणांना रोखून ठेवणं, ह्या अष्टांग मार्गचा जो योग आहे त्या योगातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. प्राण जे आहेत आपले, ते प्राणचं स्थान हृदयाच्या वर आहे, म्हणजे हृदयच आहे. तसंच अपानाचं स्थान गुद म्हणजे खाली आहे. श्वासाला बाहेर टाकताना वायूची गती वरच्या दिशेने, श्वास आत घेताना वायूची गती खालच्या दिशेने राहते. म्हणून श्वास बाहेर काढण्याचं कार्य प्राणाचं आहे. आपण घेतलेला ऑक्सिजन शरीरभर पसरल्यानंतर त्यात शरीरातनं कार्बन डायऑक्साईड गोळा करून तो बाहेर टाकणं हे प्राणांचं कार्य आहे. आणि श्वास आत घेण्याचं कार्य अपानाचं आहे, म्हणजे खालच्या दिशेने जातंय, म्हणजे नको असलेला वायू बाहेर टाकणं. योगी लोक प्रथम बाहेरच्या वायूला डाव्या नाकपुडीच्या द्वाराने म्हणजे चंद्रनाडीने आतमध्ये घेतात आणि तो वायू हृदयामध्ये स्थित केलेल्या प्राणवायूला बरोबर घेऊन नाभी मार्गे स्वाभाविक अपान वायूमध्ये विलीन होतो. या क्रियेला आपण पूरक म्हणतो. अशी भरकन वाचून ती क्रिया येणार नाहीये. जेव्हा आपण योगाच्या क्लासला जातो तेव्हा तिथे कोणी कोणी शिकले असतील आणि त्या योगाच्या पुस्तकांमध्ये पण चित्रात दाखवलेलं असतं कसं करायची आहे ती. आणि मग हा प्राणवायू आणि अपान वायू या दोन्हींची गती ते रोखू शकतात. म्हणजे ते मागे बघा योगा करताना सांगितलेलं होतं रामदेव बाबांनी सुद्धा की एकदा श्वास आत घेतला की 1-2 सेकंद तो रोखून धरायचा आणि मग नंतर बाहेर सोडायचा. तीच प्रक्रिया आहे. एकदा श्वास आत घ्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेतल्यानंतर तो रोखून ठेवायचा आहे. प्राणवायू अपानवायू दोन्ही, खालून जाणारा वायू पण आणि वरती घेतलेला वायू पण. श्वास बाहेरही जात नाही, आतही येत नाही आणि ह्या रोखलेल्या क्रियेला कुंभक म्हणतात. म्हणजे प्राण आत घेणं पूरक, प्राण रोखून धरणं कुंभक
आणि सोडून देणं रेचक. यानंतर ते आतल्या वायूला उजव्या नाकपुडीद्वारा सूर्यनाडीद्वारा बाहेर काढतात. तो वायू स्वाभाविकच प्राणवायू, तसेच त्याच्या पाठोपाठ अपान वायूला घेऊन बाहेर येतो. आणि हेच प्राणवायूचे अपान वायूमध्ये हवन करणं आहे. याला रेचक म्हणतात. मग आता पूरक, कुंभक आणि रेचक हे क्रमाक्रमानं करायचं असतं. योगा करतो तेव्हा असतं ते. 4 भगवन नामाने पूरक, 4 वेळा भगवंताचं नाव घेतलं तेव्हा श्वास आत 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 घ्यायचा आणि श्वास आत घेताना 4 वेळेला भगवंताचं नाम घ्यायचं. जे आपल्याला गुरुमंत्र मिळाला असेल ते जपाचं नाम घ्यायचं आणि तो कंट्रोल करून ठेवायचा. इथपर्यंत जाते बरं. आम्हाला आमच्या गुरूंनी साधना करवली जेव्हा जेव्हा प्रॅक्टिससाठी बोलवतात आठवड्यातनं एकदा दोनदा, तर इथे ते रोखून ठेवतो आपण. तेव्हा एकदम असं थंडगार झाल्यासारखं वाटतं. कुंभकामध्ये प्राण रोखून ठेवतो तेव्हा. ते 16 म्हणजे आकड्यांमध्ये बोलाल ना तुम्ही, तर 1 2 3 4 आकडे म्हणताना श्वास आत घ्यायचा. 16 आकडे म्हणेपर्यंत रोखून ठेवायचा आणि पुढे पुन्हा 8 आकडे म्हणत वायू बाहेर सोडायचा. या प्रकारे योगी लोक प्रथम चंद्रनाडीने पूरक, कुंभक आणि सूर्यनाडीने रेचक करतात. त्यानंतर उलट अवस्था पुन्हा करायची सगळी. म्हणजे सूर्यनाडीने म्हणजे दुसऱ्या नागपुडीकडनं सूर्यनाडीने पूरक, कुंभक आणि चंद्रनाडीने रेचक करायचं. याप्रमाणे वारंवार पूरक, कुंभक आणि रेचक केलं की निष्काम भावनेने प्राणायाम पर्ण झाल्याने सर्व पापे नष्ट होतात. पाप नष्ट होतात याचं कारण काय आहे? तर मनाची शुद्धता होते. मनातले इतर विचार सगळे थांबतात. शुद्धच विचार डोक्यात राहतात. किलमिश कोणाबद्दलही राहत नाही, संशय कशाबद्दलही राहत नाही. म्हणून ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुनोती. नियमित आहार विहार करणारा साधकच प्राणांचे प्राणात हवन करू शकतो. अधिक अथवा फारच कमी जेवण करणारा अथवा बिलकुल जेवण न करणारा, खूप झोप घेणारा किंवा अजिबात झोप न घेणारा असे कोणीही प्राणायाम करू शकत नाही. प्राणांचं प्राणामध्ये हवन करण्याचं तात्पर्य असं आहे की प्राणामध्ये आणि अपानाचं अपानामध्ये हवन करायचं आणि आपापल्या स्थानांवर त्यांना रोखायचं. श्वास बाहेर येऊ द्यायचा नाही, आतही जाऊ द्यायचा नाही. या वृत्तीला आपण जेव्हा रोखून धरतोय तेव्हा स्तंभवृत्ती प्राणायाम म्हणतात. आणि असं प्राणायाम केल्यानंतर तर आपल्या चित्तवृत्ती शांत होतात आणि आपल्या पापांचा नाश होतो आणि केवळ आपल्याला परमात्मा प्राप्ती करायची असते आणि हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर राहू शकतो. अंतःकरणही शुद्ध होतं. सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. आता याच्यामध्ये भगवंत सांगतायत की या यज्ञाचं अनुष्ठान केल्याने पाप तर नष्ट होतात आणि अविनाशी परमात्म्याची प्राप्ती होते ती कशी? तर कर्माशी सर्वथा संबंध विच्छेद होतो. मी जे कर्म केलंय ते अनासायास झालंय माझ्याकडून, ते इतरांसाठी मी केलेलं आहे. ज्या ह्या वस्तू, शरीर, मन, इंद्रिय मला ज्याच्याकडून मिळाले त्या संसारासाठीच मी हे सगळं सेवेमध्ये लावतोय, अशी भावना करून हे प्राणायाम केल्यानंतर त्याचा या कर्माशी विच्छेद होतो आणि मग परमात्म्याचा अनुभव येतो. जे लोक अविनाशी परमात्म्याचा अनुभव करण्यासाठी यज्ञ करत नाहीत, तर या लोकांच्या आणि स्वर्ग आदी परलोकांच्या विनाशी भोगांच्या प्राप्तीसाठी फक्त यज्ञ करतात. म्हणजे जे यज्ञ हवन करतायत आणि कशाची तरी प्राप्ती त्यांना हवी आहे, कोणते तरी मोठं, आता जसं आपण म्हणू की पुत्र हवा होता तर पुत्र कामेष्ठी यज्ञ केला गेला, किंवा अश्वमेध यज्ञ करतात, राजसूय यज्ञ करतात. तर या राजांच्या काळी त्यांना कशाची प्राप्ती करायची असायची तेव्हा ते तो यज्ञ करायचे, तेव्हा तो हेतूनी केलेला यज्ञ असायचा. मग अशा वेळेस ते त्या तत्वाला जाणत नसतात, कारण विनाशी पदार्थाची कामनाच या बंधनाचं कारण आहे. म्हणजे त्यांनी जी काही इच्छा ठेवली आणि ती इच्छा विनाशी आहे, नाशवान आहे. कधी ना काळी जी काही वस्तू मागितली आहे, ऐश्वर मागितलंय, श्री मागितलंय, लक्ष्मी मागितलीये, भोग मागितले, हे सगळं संपणार आहे ह्याचा ते विचार करत नाही, हे त्यांना कळत नसतं. आणि या विनाशी पदार्थांची कामना केल्यामुळे ते पुन्हा पुन्हा या गतिचक्रामध्ये अडकतात. गतागतम काम कामाल बनते आणि मोठे मोठे एवढे यज्ञ करून सुद्धा जन्म मरणाच्या बंधनामध्ये ते कायम राहतात. याच्यातली विशेष गोष्ट अशी आहे की यज्ञ करते वेळी अग्नीत आहुती दिली जाते. आहुती दिल्या जाणाऱ्या वस्तूंचे रूप पूर्वी वेगवेगळं होतं, परंतु अग्नीत आहुती दिल्यावर त्याचं रूप वेगळं राहत नाही. सगळ्या गोष्टी आहुती स्वरूप असतात, अग्निरूप होतात आणि त्याप्रमाणे
परमात्मा प्राप्तीसाठी ज्या साधनांचे यज्ञरूपानं वर्णन केलं आहे, त्यात आहुती देण्याचं तात्पर्य हेच आहे की आहुती दिल्या जाणाऱ्या वस्तूंची वेगळी सत्ता राहायला नको. सगळं काही स्वाहा झालं पाहिजे. कारण आपण आहुती देतोय म्हणजे काय, समर्पण करतोय. त्या समर्पणामध्ये सगळं भस्मसात झालं पाहिजे. आणि मग ही जर आहुतीच दिली गेली नाही तर यज्ञाचं अनुष्ठानच झालं नाही असं म्हटलं जाऊ शकतं. निष्काम भावनेने आणि केवळ लोकहितार्थ केलं गेलेलं साधारण अतिसाधारण कर्म सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करून देणारं असतं. परंतु सकाम भावनेनं केलेलं मोठमोठ्या कर्मांना सुद्धा हेतुपुरस्पर केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परमात्म्याची प्राप्तीच होत नाही. कारण उत्पत्ती विनाशशील पदार्थांची कामना आपण केलेली असते आणि ते आपल्याला त्या कर्मबंधनामध्ये अडकवतात. मला काही ना काही मिळत राहावं, मला त्या मिळण्यासाठी आणि काही ना काहीतरी करत राहावं याच्यासाठी मिळवण्याची कामना आणि करण्याचा वेग किंवा करण्याची संधी मिळावी ही आसक्ती राहते आणि त्या आसक्तीला ठेवून केलेलं कर्म हे कधीही कर्मयोगी किंवा कर्मबंधनातून सोडवणारं नसतं. मनुष्यामध्ये मिळवायची जी कामना राहते ती वास्तविक आपल्या अंशी परमात्म्यालाच प्राप्त करण्याची भूक असते. परंतु परमात्म्याशी विमुख होतो मनुष्य. काय करतो, त्यांनी आपल्या स्वतःला प्राप्त करायचंय, आपल्यातल्या परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. पण तो हे बाहेरील भोग भोगताना ज्या गोष्टी, ज्या नश्वर वस्तू तो मागत राहतो त्यांच्या प्राप्तीसाठी कर्मयज्ञ करतो, तेव्हा तो जास्त बंधनामध्ये अडकतो. मग या सुटकांमधून सुटण्याचा एकच उपाय आहे की काहीही मिळवण्याची कामना न ठेवता केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करत राहायचं. आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने संसाराशी संबंध राहणार नाही, असंग होईल. तो संग सुटेल. संग, असंग, कुसंग आणि सत्संग, परत ते 4 शब्द येतील. म्हणून असंग व्हायचंय. ह्या सगळ्या प्रवृत्तीच कमी करायच्या, ते सोडूनच द्यायचंय. आणि असंगता प्राप्त झाली की मग केवळ भगवंतासाठीच कर्म केलं जातं आणि संसारासाठी संबंध सुटून असंगता प्राप्त होऊन एक विलक्षण गोष्ट होते की भगवंताबद्दल प्रेम, ओढ वाटायला लागतं. आता याचा परिशिष्ट भाव असा आहे की निस्वार्थ भावनेने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म करण्याचं नाव म्हणजे यज्ञ. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे यज्ञ आहेत ते सांगितले. कालही आपण नावं बघितले होते. आता ह्याच्यात अजून जास्त बघायला मिळतील. ब्रह्मयज्ञ, प्रत्येक कर्मात कर्ता, करण, क्रिया आणि पदार्थ या सगळ्यांना ब्रह्मरूपाने अनुभव करणं. भगवत दर्पण रूप यज्ञ, सगळ्या क्रिया आणि पदार्थ यांना केवळ भगवंताचं आणि भगवंतासाठीच मानायचं. अभिन्नता रूप यज्ञ, असत पासून म्हणजे परमात्म्यापासून संपूर्णपणे विमुख होऊन असत पासून म्हणजे भौतिक जगापासून, दृश्य जगापासून विमुख होऊन परमात्म्याकडे लीन होणं, तिथे शरणागती घेणं. सत्वस्तू म्हणजे परमात्मा आणि असत वस्तू म्हणजे या विनाशकाळी जे जगातलं परिवर्तनीय आहे, रोज काही ना काही बदलत असतं, ते सगळं असत आहे. ते सोडून सत मध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये लीन व्हायचं, त्याला शरण जायचं. म्हणजेच परमात्म्या व्यतिरिक्त भिन्न आपली स्वतंत्र कोणतीही सत्ता ठेवायची नाही. कर्तव्य कर्मरूप यज्ञ केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी केलेला असतो. संयमरूपी यज्ञ म्हणजे एकांत काळात आपल्या इंद्रियांना विषयात प्रवृत्त न होऊ देणं. विषय हवन रूप यज्ञ म्हणजे व्यवहार काळात इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यावरही त्यात राग द्वेष उत्पन्न न होऊ देणं. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलेलंच आहे. समाधी रूप यज्ञ, मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रिय आणि प्राण यांच्या क्रियांना रोखून ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाधीत स्थित होणं. आणि द्रव्य यज्ञ म्हणजे सगळ्या पदार्थांना निस्वार्थी भावनाने दुसऱ्यांच्या सेवेत लावणं. तपोयज्ञ, आपल्या कर्तव्य पालनात येणाऱ्या अडचणींना प्रसन्नतेने सहन करणं. योग यज्ञ, कार्याच्या सिद्धी असिद्धीत म्हणजे कार्य सिद्धीस गेलं किंवा सिद्धीस नाही गेलं तरी सुद्धा फळाची प्राप्ती आणि अप्राप्ती